गुन्हेगारांनो सावधान, भाईगिरी केली तर थेट जेल. SP मुमका सुदर्शन यांचा 220 सराईतांना कडक इशारा. अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन यांनी मोठी आणि धडक कारवाई हाती घेतली आहे. नगर शहर व दक्षिण विभागातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गंभीर गुन्ह्यांमध्ये नोंद असलेल्या तब्बल 220 सराईत गुन्हेगारांची पोलीस मुख्यालयात विशेष ओळख परेड घेण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षकांनी सर्व गुन्हेगारांना स्पष्ट शब्दात इशारा देत सांगितले की भाईगिरी, दादागिरी, खंडणी, दहशत किंवा कायदा हातात घेण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. अशा प्रकारच्या कृत्यात सहभागी आढळल्यास थेट कठोर कायदेशीर कारवाई करून तुरुंगात पाठवले जाईल. यावेळी गुन्हेगारांचे समुपदेशन करण्यात आले. गुन्हेगारीचा मार्ग सोडून समाजात शांततेने व कायद्याच्या चौकटीत राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले. तसेच प्रत्येकाकडून इंट्रॉगेशन फॉर्म भरून घेण्यात आला आणि त्यांच्यावर यापूर्वी करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवायांची व बंधपत्रांची माहितीही तपासण्यात आली. पोलीस प्रशासनाच्या या विशेष मोहिमेमुळे सराईत गुन्हेगारांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, अहिल्यानगर. सर्वांना माहित आहे की नगरमध्ये जास्त क्राईम पण आहे. त्या अनुषंगाने बरेच लोकांच्या विरुद्ध बरेच गुन्हा दाखल झालेला होता. त्या अनुषंगाने आता आम्ही गंभीर गुन्हे करणारे हा आरोपीला आज बोलवून त्यांच्या काही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स पेंडिंग असतील, त्यांच्या काही डोजियर्स पेंडिंग असतील आणि तसेच त्यांचे इंट्रॉगेशन फॉर्म आम्ही भरून घेतलेला आहे. त्या अनुषंगाने आज नगरमध्ये जे साऊथ नगरमध्ये 4 डिव्हिजन्स आहे, 4 डिव्हिजन्स कडून पोलीस स्टेशन कडून जे गंभीर गुन्हे म्हणजे जे फायरआर्म वापरणारे आरोपी, जे बॉडी ऑफेंडर्स आहे, गंभीर गुन्हा गंभीर दुखापत, मर्डर आणि इतर गंभीर गुन्हा करणाऱ्या आरोपीला आम्ही आज बोलून घेतलेला आहे. त्या अनुषंगाने त्यांना आता आम्ही काउन्सिलिंग केलेलं आहे की तुम्ही गुन्हेगारांकडून तुम्ही सोडून घ्या आणि पोलिसला सहकार्य करा आणि जास्तीत जास्त माहिती द्या आम्हाला, गोपनीय माहिती. त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण नगरमध्ये शांतता ठेवण्यासाठी आणि क्राईम कमी करण्यासाठी तुम्ही पण सहकार्य करा म्हणून आम्ही काउन्सिलिंग केलेलं आहे. आज इकडे नगर हेडक्वार्टर्सला जे साऊथ नगरच्या बरेच आरोपी आले आहेत, ते एकूण 220 आरोपी आता हजर झालेला आहे आणि नॉर्थ नगरमध्ये आता सुरू झालेला आहे त्यांचा परेड. तिकडे पण 100 पेक्षा आरोपी हजर होणार आहे. तो सर्वांना आम्ही त्यांना काउन्सिलिंग केलेलं आहे की तुम्ही गुन्हेगारी प्रवृत्ती सोडा आणि पोलिसला सहकार्य करा आणि नगरमध्ये शांतता ठेवण्यासाठी आम्ही हा प्रयत्न सुरू केलेला आहे.